पुन्हा मॉक ड्रिल होणार? ऑपरेशन सिंदूर 2.0 ची तयारी सुरू. पाकमधील 12 दहशतवादी तळं रडारवर. ऑपरेशन सिंदूर पूर्वी देशात 244 ठिकाणी मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतर मॉक ड्रिलच्या आधीच भारतानं पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत 100हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. यावेळी 7 मे ते 10 मे पर्यंत पाकनं भारताच्या पश्चिमी सीमेजवळील राज्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे भारतानं पश्चिमी सीमेजवळील राज्यांमध्ये 29 मे रोजी पुन्हा मॉक ड्रिलची घोषणा केली. यात जम्मू काश्मीर, गुजरात, पंजाब आणि राजस्थानचा समावेश आहे. मात्र हे मॉक ड्रिल ऑपरेशन सिंदूर 2.0 ची तयारी आहे का, असाही प्रश्न निर्माण झालाय. मॉक ड्रिल मध्ये काय होणार पाहूयात. हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजणार. कम्युनिटी बंकरच्या वापराबद्दल नागरिकांना ट्रेनिंग. मॉक ड्रिल दरम्यान ब्लॅकआउट होणार. हल्ल्यानंतर स्थानिक प्रशासन, सैन्य यांच्यातील समन्वय तपासून पाहण्यासाठी मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आली. मात्र भारत ऑपरेशन सिंदूर 2.0 करण्याची शक्यता असल्यानं पाकचा थरकाप उडालाय. यावेळेस भारताकडून पाकमधील 12 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे सीमावर्ती भागात हवाई संरक्षण यंत्रणेला सतर्क ठेवण्यात आलाय. त्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांकडून नियंत्रण रेषेवर होणारा गोळीबार पाहून लष्करानं काश्मीरच्या 10 जिल्ह्यांमध्ये नियंत्रण केंद्र उभारलंय. त्यामुळे ऑपरेशनसाठी भारत आता पूर्णपणे सज्ज झालाय. ऑपरेशन सिंदूर इज स्टील ऑन. भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करी संघर्षामध्ये फक्त स्वल्पविराम आलेला आहे. मग या सगळ्या अनुषंगानं जर खरोखरच भारतानं पाकिस्तान विरुद्ध जबरदस्त कारवाई केली आणि पाकिस्ताननं सुद्धा त्याला रिस्पॉन्ड करण्याचा प्रयत्न केला तर आपली संपूर्ण तयारी असावी. या अनुषंगानं भारताच्या पश्चिमी सीमेच्या अनुषंगानं असणारी वेगवेगळी राज्य या ठिकाणी ही मॉक डिफेन्स ड्रिल त्या ठिकाणी घेतली जाते. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संघर्षाला तात्पुरता स्वल्पविराम देण्यात आला होता. त्यामुळे भारत पाक संघर्षाला कधीही सुरुवात होऊ शकते. म्हणूनच दहशतवादाचं कंबरडं मोडण्यासाठी भारतीय लष्कर आता सज्ज झालंय. मॉक ड्रिलच्या माध्यमातून भारत पाकिस्तानला, पीओकेतल्या दहशतवाद्यांना आणि जगाला इशारा देतोय की युद्धासाठी तयार है हम. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.